नागपुर में अवैध हथियारों के खिलाफ पुलिस ने एक बार फिर बड़ी कामयाबी हासिल की है। नागपुर क्राइम ब्रांच के यूनिट 5 ने गुप्त सूचना के आधार पर मानकापुर इलाके में छापेमारी कर एक आरोपी को देसी कट्टे और जिंदा कारतूस के साथ रंगे हाथ गिरफ्तार किया है। मामला मानकापुर थाना क्षेत्र का है, जहां क्राइम ब्रांच को खबर मिली थी कि एक व्यक्ति अवैध हथियार लेकर किसी वारदात को अंजाम देने की फिराक में है। पुलिस टीम ने तुरंत जाल बिछाया और दीपक सुरेश सिंह चौहान उम्र 30 वर्ष को धर दबोचा। पुलिस ने आरोपी के पास से एक देसी कट्टा, 2 जिंदा कारतूस, ऐसा कुल 34,000 रुपए का माल बरामद किया गया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 येथील API गीते हवालदार नजीर शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मानकापूर एरियामध्ये एका व्यक्तीजवळ अग्निशस्त्र बाळगून आहे आणि त्याचा उपयोग काही कारणासाठी करणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमचे API गीते आणि पथक यांनी त्या घटनास्थळी सर्च केलं आणि त्याच्या ताब्यामधून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, मॅगझिन नसलेले आणि 2 कारतूस असा मुद्देमाल मिळाला। त्यांनी तत्काळ पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेऊन समोरच्या आरोपीला आणून त्याच्याविरुद्ध आम्ही मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध नंबर 7 कलम 325 भारतीय हत्यार कायदा, त्याचबरोबर 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या ताब्यामधून देशी बनावटीचा एक कट्टा, मॅगझिन नसलेला, त्याची किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि 2 लाल रंगाचे 2 कारतूस असं किंमत 4,000 असा एकूण 34,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी विरुद्ध मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे दीपक सुरेश सिंग चौहान, वय 30 वर्ष, राहणार झिंगाबाई टाकळी, मानकापूर। आता आरोपीला गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा कट्टा कुठून आणला होता, काय कारणासाठी आणला होता याबाबतचा तपास मानकापूर पोलीस ठाणे मार्फतीने सुरू आहे। सदरची कारवाई ही आमच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल सर, माननीय सह पोलीस आयुक्त सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, त्यानंतर ACP डिटेक्शन सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या पथकातील API गीते हवालदार नजीर शेख, त्याचबरोबर API कदम मुकेश राऊत, प्रवीण भगत, चंद्रशेखर गौतम, अनीस खान, प्रमोद बावणे, गणेश ठाकरे, विशाल नागभिडे, रोशन तांदुळकर, महिला पोलीस अंमलदार निलिमा बोरकर, त्यानंतर चालक अमोल भक्ते, तसेच आमच्या युनिटचे इतर सर्व अंमलदार या कारवाईमध्ये सामील होते। अत्यंत संयुक्तिकरित्या ही कारवाई आमच्या टीमने यशस्वीपणे पार पाडलेली आहे। धन्यवाद।